पुणे महापालिकेसाठी उद्या मतदान पार पडणार आहे आणि 16 तारखेला लगेचच मतमोजणी देखील पार पडणार आहे आणि त्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि आपण पाहू शकतो ज्या कर्मचाऱ्यांची मतदान आणि मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना आता EVM मशीन्स सुपूर्द करण्यात आलेले आहेत आणि त्यांना जी काही केंद्र देण्यात आलेली आहे त्या केंद्रावरती त्यांना पोहोचण्याचे आदेश देखील आता देण्यात आलेले आहेत। काही जे कर्मचारी आहेत ते आता आपल्या सोबत आहेत। काय नेमकी कशा पद्धतीची व्यवस्था असणार आहे, तुमची नेमकी कुठे जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीची जबाबदारी पार पडते? नमस्कार, मी प्राध्यापक नाना झगडे। या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रशासनाने सर्व जय्यत तयारी केलेली आहे आणि मी आणि माझी सर्व टीम या ठिकाणी सज्ज आहोत। एकूणच लोकशाहीची ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे आणि एकूणच माझी सर्व टीम या कामासाठी सकारात्मकतेने सज्ज झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या कर्तव्य बजावण्यासाठी जात आहोत। काय तुम्ही कशा पद्धतीचे आदेश आहेत, काय सूचना आहेत तुम्हाला मतदान निवडणूक अधिकारी? मी महेश थोरात, मी कार्यक्रम नंबर अधिकारी 2 आहे। तर आमची 5 लोकांची टीम असते, त्याबरोबर पोलीस कर्मचारी असतात आणि जसे आदेश आहेत त्या पद्धतीने आम्ही कामकाज करणार आहोत। तुमचं काय मॅडम, EVM मशीन तुम्हाला देण्यात आलेले आहेत, अनेक ठिकाणी काही घटना देखील होतात EVM बंद पडण्याचे, अशा वेळी नेमकी काय पर्याय व्यवस्थेच्या काही सूचना दिल्या? एक्स्ट्रा रिझर्व्ह EVM मशीन्स तुम्हाला वापरण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत, ते कशा पद्धतीने? ते झोनलकडे असतं। झोनल जे काही झोनल अधिकारी असतात ते आम्हाला सगळे गाईडलाईन करतात वापरण्यामध्ये। काय काय कशा पद्धतीने तयारी झाली? निवडणुकीसाठी बऱ्याच वर्षांनी, जवळजवळ 9 वर्षांनी मतदान होत आहे आणि सर्व प्रक्रिया ही प्रशासनाने यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे आणि आम्ही सुद्धा त्या कामासाठी, राष्ट्रीय कर्तव्यासाठी सज्ज झालेलो आहोत। धन्यवाद। नक्कीच, तर आपण पाहू शकतो हे कर्मचारी आता निघालेले आहेत, त्यांच्या जे मतदान केंद्र त्यांना देण्यात आलेले आहे त्या केंद्रावरती पोहोचतील आणि उद्याची जी काही मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। काही तुरळक ठिकाणी ज्या काही घटना घडतील त्या ठिकाणी देखील प्रशासनाकडनं एक वेगळी यंत्रणा, पर्यायी व्यवस्था ही उभी करण्यात आलेली आहे। कॅमेरामन रोहित सम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।